हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी. राज्यभरात आचारसंहिता लागू. जिल्हा परिषदेच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी घेण्याचा प्रयत्न. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची घोषणा. 50% कमी आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं नियोजन सुरू असल्याचंही सांगितलं. येत्या 2 दिवसात ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार. एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती. काँग्रेस स्वबळावर लढण्याबाबत ठाम तर शरद पवारांच्या भूमिकेबाबतही साशंकता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आज प्रचाराचा नारळ फोडणार. उद्धव ठाकरे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार. 27 महापालिका लढण्याची घोषणा करत एमआयएमची महाविकास आघाडीला युतीची ऑफर. आमची मतं महायुतीऐवजी ठाकरेंना मिळणार, जलील यांचा दावा. तर एमआयएम मुस्लिम मतांचा मालक नाही, अंबादास दानवेंनी ऑफर धुडकावली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज महापालिका क्षेत्रातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक घेणार. तर प्रचारासाठी राहुल आणि प्रियंका गांधींना मुंबईत येण्याची विनंती करणार असल्याची वर्षा गायकवाडांची माहिती. जागा वाटपासंदर्भात मुंबईत आज भाजप कार्यालयात शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक. भाजप 150 तर सेना 100 जागांवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती. उदय सामंत, अमित साटम उपस्थित राहणार. अमिडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना आज पुन्हा चौकशीला बोलावलं. काल पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात दुय्यम निबंधक रवींद्र तारूंचीही कसून चौकशी. मराठा आंदोलक मनोज जरांगे दिल्लीत दाखल. शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेणार. काही दिवसांपूर्वी शिक्षकांकडून मानसिक छळ होत असल्यानं शौर्यनं आत्महत्या केली होती. गुजरातमधील वंतारामधून माधुरी हत्तीड नांदणी मठात परतण्याची शक्यता वाढली. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत पुनर्वसन केंद्राला पूर्वमान्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जॉर्डन दौऱ्याचा आज दुसरा दिवस. पंतप्रधान मोदी आणि शाह अब्दुल्ला हे द्वितीय इब्न अल हुसेन भारत जॉर्डन बिझनेस फोरमला संबोधित करणार. यूपीएच्या मनरेगा योजनेचं नाव बदलण्यावरून राजकीय घमासान. महात्मा गांधींचं नाव का हटवलं, प्रियंका गांधींचा आक्षेप. तर आर्थिक आणि सामाजिक गरजेनुसार योजनेत बदल, भाजपचं प्रत्युत्तर. दिल्लीच्या प्रदूषणात मोठी वाढ. नर्सरी ते 5वी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन घेण्याचे सरकारचे आदेश. ब्रेकनंतर